प्रत्येकाचा वैयक्तिक जन्म कारणासंदर्भातलाच हा विषय आहे. असा आपण एक्सप्लेनेशनचा जर का सुरुवात केली की आता आपला जन्मच का झाला आहे हे सांगणार आहे असं म्हटलं की लोकांना मग इंटरेस्ट निर्माण. म्हणजे कुठली ह्या बाकीच्या कुठल्या ह्याच्यात पडायचंच नाही. कशा पडायचं नाही. मग मी आज एक ग्रंथ आणलाय आणि तो मी ग्रंथ त्याचा उलगडा करून त्याचे एक एक वाचन करून तुम्हाला असं केलं की मग लोकांना कंटाळा येतो. कारण त्यांनी स्वतःभोवती भिंती निर्माण केल्यात. मी स्वाध्यायी, मी आमचा, मी याचा, मी त्याचा. सगळेजण स्वतःचं काहीतरी एक वेगळं काहीतरी एक घेऊन येतात. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, ज्यावेळेला आध्यात्मिक विषय समजून घ्यायचा असतो त्यावेळेला आपली पाठी कोरी पाहिजे. आपल्यामध्ये पूर्वाग्रह काही असता कामा नये. मला समजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं जो बसतो त्याला समजतं. मग आपण ते ऐकायचं, चिंतन मनन करायचं आणि नेमका विषय आपण समजून घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक विषय इथं असा येतो की ज्या वेळेला आपण विषय समजून घ्यायचा मनापासून प्रामाणिक प्रयत्न करतो त्यावेळेला आपलं मन म्हणजे आपलं माइंड हे कॉस्मिक माइंडला कनेक्टेड आहे. आपण म्हणतो ना आपल्या मनातले विचार देवाला लगेच कळतात, आपल्या सद्गुरूंना लगेच कळतात. मग तिथं आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे हे त्यांना नाही कळणारच निश्चितच. ते लगेच आपल्याला पुरवतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. एक कारण त्यांना हेच अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही 2 पावलं पुढे टाकले तर ते अजून पुढे मागून थोडं पुश करतील. ते 10 पावलं यायला तयार आहे. दादा म्हणायचे तू 1 पाऊल तरी टाक, मी 10 पावलं पुढे यायला तयार आहे. कारण तो आपला पिताच आहे ना. एक्झॅक्टली. तिथं काय आहे ना, मनुष्य जन्म सर्वश्रेष्ठ आहे परमपिता म्हटलेलं. मनुष्य जन्म सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे. पण मग आज मनुष्य कशा अवस्थेत जगतोय ते बघितलं. एवढं मोठं अज्ञान आहे. तर त्यावेळेला मग तो विश्वविधाता आहे. त्याला दादा म्हणायचे की तुम्ही म्हणे एवढ्या जीवनातल्या अडी अडचणी घेऊन रडताय, तो परमेश्वर ढसा ढसा रडतो, तुम्हाला कळणार नाही. माझी मुलं काय अवस्थेत एक्झॅक्टली की काय म्हणून मी सगळा प्रयत्न मी त्यांना सगळं उद्धार करायसाठी तयार आहे पण ते येतच नाही. 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर झाला. मनुष्य योनीत आल्यानंतर आता तरी तो व्यवस्थित करेल. मनुष्य योनीत आल्यानंतर त्याला एक ॲडिशनल एक जे दिलेलं आहे, जे 84 लक्ष योनीतल्या जीवांना नाही आहे, ते म्हणजे इथं आपल्याला बुद्धी दिलेली आहे. त्या प्राणी लोकांनाच नाही आहे. जसं आपण म्हणतो ना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या 5 तत्वातले जे जीव आहेत त्याच्यातलं सगळं जे काही पुण्य आहे ते सगळं घेऊन आपल्याला प्रमोशन म्हणून इथं जीवात्मा ही अवस्था मिळाली आहे. मनुष्य योनीत आला. आता काय तर आता मी विचार करू शकतो, माझ्याकडे बुद्धी आहे, कल्पना करू शकतो, माझ्याकडे सगळ्या वेगवेगळ्या भावना म्हणजे ह्या ज्या काय भावना वगैरे ज्या आपल्यामध्ये म्हणतो ना, कारण आपल्याला जी काय पंचकर्मेंद्रिय दिलेली आहेत, पंचसंवेदना दिलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून पण हा जगाचा विस्तार बघू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. निर्मिती झालेल्याचा अनुभव घेण्याकरता हा देह आहे. मग निर्मितीचा फक्त अनुभव घ्यायचा आहे. काय सुंदर फुलं आहेत, काय त्याचा वास आहे, किंवा काय सुंदर फळ आहे, काय त्याची चव आहे, म्हणजे हे सगळं आपल्याला निर्माण झालेलं अनुभवण्याकरताच फक्त आहे. पण इथं मी तेवढ्यावर गप्प बसत नाही. मग मी तुमच्याकडे काय आहे, माझ्याकडे काय नाही आहे, ते तुमच्याकडे इथं गडबड होते, इथं चालू होतं. मग हेवा, मत्सर, द्वेष ह्या सगळ्या नको असलेल्या सगळ्या षडविकार आहेत ना, त्याच्या मी अधीन झालो की झालं. मग कर्म ऋणानुबंधाची निर्मिती, मग पुढल्या जन्माची तरतूद झाली तिथं. मग तो पुढला जन्म खरं म्हणजे पुढला जन्म हा कन्सेप्टच असता कामा नये. कारण जर का आपण नैसर्गिकरित्या आपण जर का जीवन जगलो तर निसर्ग बघायचा आणि त्या निर्मात्याशी एकरूप व्हायचं. म्हणजे 84 लक्ष योनीतून सर्वात एक जन्म झाला पहिला मनुष्य जन्म म्हणून. विश्व बघायचं, काय सुंदर विश्वाची निर्मिती आहे, काय आपण डोळ्यांनी बघू शकतोय, किती रंग आहेत, किती वेगवेगळे आवाज आहेत, वास किती घेतोय, चवी किती घेतोय, स्पर्शाने आपण अनेक गोष्टी बघतोय. काय विश्वविधाता किती सुंदर असेल, तो कोण असेल म्हणून त्याला हुडकायला जायला पाहिजे. ते सोडलं तुमच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे नाही आहे, मला काय केल्याने मिळेल. म्हणजे ह्या विषयामध्ये मनुष्य ज्यावेळेला गुरफटतो तिथं मग पुनरुपी जननम पुनरुपी मरणम याच्यात तो अडकला. हेच चालू आहे. ह्याच्यातून सोडवण्याकरता हे अवतार होतात. आपण म्हणतो ना हे संत परंपरा, हे अवतार जे घेत असतात. अवतार परंपरा म्हणजे काय, प्रत्येक युगामध्ये तोच परमेश्वर सद्गुरूंच्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपाने येऊन लोकांना ज्ञानी करण्याचा प्रयत्न असतो की जेणेकरून अरे या चला तुम्ही कुठे अडकलाय. जसे आपण लहान मुलं सत्रात हरवलं की आपण त्यांना पकडून घरी न्यायचं, तसं आपण आता इथं अडकून बसलोय. आपल्याला माहित नाही साध्य काय करायचंय. सुख पाहिजे माहिती आहे, परंतु ते कुठे कळत नाही. आपण जिथं हुडकतोय तिथं ते नाही आहे, आणि आपण नको असलेल्या ठिकाणी हुडकतोय आणि पुन्हा पुन्हा हुडकायला तिथंच येतोय. ते हरणाच्या बिंबीत तसं चाललंय. मग त्यामुळे ते न संपणारं असं चक्र होऊन बसतं. म्हणून मग कुठंतरी म्हणून म्हणतात की आपण कुठल्या तरी ज्यावेळेला सद्गुरू भेट व्हायची वेळ येते तेव्हा काहीतरी पुण्य असल्याशिवाय कुठल्या तरी आपल्या कुठल्या तरी जन्मातलं ते आपल्याला गुरुभेट होण्याकरता कारणीभूत ठरतं. आणि गुरु म्हणजे परत काय प्रश्न येतो, गुरु म्हणजे
अज्ञानाकडून ज्ञानाकडे ज्ञानाकडे नेणार आहे. मग ते माध्यम कुठलं का कुठलं का असे ना. हो बरोबर आहे. मला बरेच जण फोन करून विचारत असतात, नाही मला मग गुरु कसे मिळणार, कोण मिळणार. म्हटलं एक साधी गोष्ट आहे, तुम्हाला ज्याच्याकडून तत्वज्ञान ऐकून घ्यायला छान वाटतं किंवा ते ऐकावं वाटतं त्याचे गुरु तुमचे गुरु झालं. बरोबर आहे, बरोबर आहे. सरळ साधी व्याख्या आहे. त्याच्यात काही वेगळं आता मी हुडकूया किंवा हे असं काही नाही. असं काही नाहीये. तुमच्या आत्म्याला चांगलं वाटलं, छान वाटलं ते पाहिजे. तुमचे गुरु. बेसिकली गुरु हा कन्सेप्ट बाहेर नसून तो आतच आहे. उपनिषदात सांगतात तो आतच आहे. तो आतच खुणा होत असतो. पण अशी काहीतरी घटना घडावी लागते की देह माध्यमातून कोणीतरी तो विषय सांगतोय आणि ते काय करतात, सद्गुरू आत्मा तुझा तुझी तुझ्यात आतल्या आतच तो कनेक्ट करून देतो. आणि मग आपल्याला कळतं की अरे सगळं जे काय ते आतच आहे, बाहेर काही नाही. हे किती सोपं आहे. ते काय जागा चुकला अशी म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला असं होऊन जाते. ह्याची फक्त जाणीव करून देणारे जे आहेत ते गुरु, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणारे आहेत ते गुरु. आणि हे सगळं जे ज्ञान आहे त्याला अध्यात्म म्हणायचं का. म्हणजे फार अवघड नाहीये ही गोष्ट. अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म याचं सरळ साधा सोपं एक त्याचं विश्लेषण म्हणजे मी कोण आहे हे मला समजलं. स्वतःची ओळख, स्वतःची ओळख. बस ती ओळख ज्या माध्यमातून होते तो विषय सगळा अध्यात्माचा असतो. दुसरा कुठला प्रत्येक जगातला काही असत नाही. मग मी कोण आहे बाबा, मग मी कोण आहे. जसं उपनिषद कसं आहे ना, अध्यात्मामध्ये अनेक वेगवेगळे पैलू म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अध्यात्माकडे बघितलं जातं. म्हणजे ते समजावून सांगताना त्यांचे प्रवाह वेगळे, प्रत्येकाची सांगायची पद्धत नाही. पण तू शेवटचं फायनल डेस्टिनेशन काय आहे, अहम ब्रह्मास्मी. बरोबर. कारण ती अवस्था प्राप्त झाल्याशिवाय ते पदच किंवा ती काय म्हणतात ते फायनल जी काय अवस्था आहे सद्गुरूंची ती ब्रह्मच आहे. प्रत्येकाची फायनल अवस्था तीच ब्रह्मच आहे. आणि ती अवस्था कळल्यानंतर म्हणजे ते त्या परमेश्वराशी एकरूप होणं म्हणतात की ब्रह्म अवस्थेशी एकरूप होणं, तेच मी आहे हे कळणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि ते जे विस्ताराने सांगतात त्यांना गुरु म्हणायचं, सद्गुरू म्हणा, त्यांना तुम्ही काही म्हणा, मार्गदर्शक म्हणा, गुरु म्हणा, सद्गुरू म्हणा, काही म्हणा. तुम्हाला तो रस्ता त्या रस्त्यावर घेऊन जातात, तिथपर्यंत घेऊन जातात. फक्त लोकांना त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि ही आवड बालवयामध्ये प्राथमिक शाळेमध्ये असे धडे किंवा असे लेक्चर्स किंवा अशा काही गोष्टी जर प्राथमिक शाळेतच जर ठेवल्या ना तर किती भारी होईल, खूप छान होईल. दुर्दैवाने काय झालं, आपल्याकडे हे सगळे आक्रमण जी झाली ना त्याच्यामध्ये आपला जो काय ढाचा आहे आपला सनातन धर्माचा, त्या सगळ्या अध्यात्माचा बेस आहे. वेदांत उपनिषद हा तो सगळ्याचं मूळ आहे आणि त्याच्यात सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आज आता जगामध्ये जे खरे तत्वज्ञानी आहेत, जे मूळ अवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करतात, ते आपल्या वेदांत उपनिषदाकडे येत आहेत. वेगवेगळे मोठमोठे सायंटिस्ट. ते सगळं खरं भारतात आहे, सनातन धर्म. जसं आता मी नेहमी सांगतो की स्वामी सर्वज्ञानंदजींचं मी एपिसोड सगळं ऐकत असतो. अद्वैत वेदांत उपनिषद ते एक्सप्लेन करतात. त्यांच्याकडे मोठमोठे सायंटिस्ट लोक येतात, नासातले शास्त्रज्ञ येतात, न्यूरोसर्जन्स येतात, की त्याला हे नेमकं समजणं कसं घडतं हे ते सगळे अडकलेत. हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात की ते आपण ज्यावेळेला आपण वैज्ञानिक युगात आहोत किंवा मी फक्त विज्ञानाला मान्यता देतो म्हणणारा, ज्या वेळेला एखादी गोष्ट मला कळती, ती कळती कशी, जर का त्यावेळेला त्याला FMRI स्कॅनरमध्ये घातलं तर आतमध्ये फक्त स्पार्क पडला असतो. आता एखादा समजा एक समोरनं गाडी गेली तर गाडी गेली, मी म्हणतो काय दिसलं तुला, काय नाही गाडी गेली बघतो एवढंच म्हणतो आत काय घडलं, ती गाडी आत गेली, प्रोसेस कशी झाली, तिथं आतमध्ये फक्त न्यूरॉन्स फायर झाले असतात. मग ते न्यूरॉन्स फायर होणं आणि एखादी गोष्ट घडलेली कळणं किती फास्ट होतं आणि हे घडतं कसं, मग इथंच तो हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात. तो आपण कॉन्शियसनेस क्रिएट करतो माइंड का तो आधीच आहे, ह्याच्यावर अनेक गोष्टी विज्ञान म्हणतं की कॉन्शियसनेस म्हणजे अवेअरनेस जो आहे तो माइंड क्रिएट करतं असं विज्ञान म्हणतं. परंतु उपनिषद वेदांत सांगतं की ऑलरेडी कॉन्शियसनेस हा वैश्विकच आहे. तो असल्याशिवाय मला कळलेलं कळणार नाही, मला एखादी गोष्ट कळलेली कळणार नाही. माझ्या मनात काय चालू आहे हे कळतंय, ह्याचा अर्थ तो कॉन्शियसनेस जो आहे तो बाहेर आहे, वेगळीकडे आहे आणि तो असं दाखवता येत नाही. म्हणून ते उपनिषदाचं मी रोज ऐकत असतो. त्या दृग्यवेन तेन दृश्यते म्हणजे जो बघणारा आहे त्याला बघू शकत नाही आपण. जो बघणार आहे त्याला आपण बघू शकत नाही. आता मी तुम्हाला बघतो, तुम्ही मला बघताय, पण आपण एकमेकांचे देह बघतोय. आत्म्याला बघू शकतो का? नाही. आत्मा म्हणजे काय, तो सूक्ष्म आहे, तो साक्षी आहे, तो फक्त अस्तित्व म्हणून आहे.
म्हणून त्याला सच्चिदानंद ही जी आपण सद्गुरूंचं ज्या वेळेला नामस्मरण आपण घेतो तेव्हा सच्चिदानंद म्हणतो. तर सच्चित आनंद ही जी काय अवस्था आहे ती वैश्विक चैतन्याची आहे आणि ते चैतन्य तुमच्या माझ्यात पण आहे. ते बघता येत नाही, देह बघता येतो. फारात फार काय मी काहीतरी अध्यात्मातली काही एखाद्या अवस्था प्राप्त केली तर तुमचे विचार मला समजू शकतील, जसं आपण माइंड रिडिंग म्हणतो. परंतु तुमचं जे अस्तित्व मूळ आहे, आत्मा ज्याला म्हणतात, मी बघू शकत नाही आणि तुम्ही बघू शकत नाही, कारण ते तुमचं आणि माझं एकच आहे. हा बरोबर, येस, ते एकच आहे. हे जाणणं. विचार वेगळे आहेत. आपण वेगवेगळ्या घराने जन्माला आलो, आपल्या जीवनातल्या घटना घडामोडी भिन्न आहेत, परंतु अनुभवणारा आपण म्हणतो की मला लहानपणापासून अनेक गोष्टी अनुभवतोय. तर इथं बदल कुणात झालाय, माझ्यात बदल झालाय. आपण म्हणतो माझ्यात, परंतु तो मी कोण सांगता येत नाही. प्रत्यक्षात माझ्यात बदल झाला नसतो, देहात बदल झाला असतो, मनात झाला असतो, विचारात झाला असतो, अवतीभोवतीच्या परिसरात झाला असतो. पण तो बघणारा जो आज साक्षी म्हणून आहे त्याच्यात बदल नाही. कारण भौतिक गोष्टीमध्ये बदल झाले. कारण तो जो साक्षी म्हणून आहे तो कधी जन्मालाच येत नाही. बरोबर, इथंच विषय समजून घेण्यासारखा आहे. जो जन्माला आलाय तो कोण आहे? तो देह आहे. त्याला कार्यान्वित करणारा कोण आहे? सूक्ष्म देह आहे. आपण मगाशी समजून घेतलं की जो जन्माला येण्या अगोदर आत्मा अधिक कर्म हा जो विषय आहे की त्याला मूळ अवस्थेशी एकरूप व्हायचं आहे, त्याला कळत नाहीये. त्यामुळे त्याला देहाची गरज आहे, पुन्हा आपला जन्म होतो, विषय संपवायचे आहेत, इथे आल्यावर कळत नाही. आपण सगळा भौतिक जगातला सगळा पसारा बघून इथंच अडकतो. परंतु इथं तो जो साक्षी म्हणून आहे तो कायम असतो, त्याच्याबरोबर सदा साक्षी म्हटलंय कायम असतो. तो गेल्यानंतरही आहे, आत्ताही आहे. म्हणून ज्याचा जन्म होत नाही तो आपण आहोत हे समजणं, यालाच मुक्ती मोक्ष म्हटलंय. आपण नक्की कोण आहोत? आपण देह नाही. मग सूक्ष्म देह आहे का? सूक्ष्म देह पण नाही, कारण सूक्ष्म देह प्रवासी आहे. तो हा देहाचा त्याग केल्यानंतर पुन्हा जन्माला येणार, कारण त्याचे विषय संपत नाहीत, तो त्याच्याबरोबर जातो. त्यामुळे आपण ह्याच्या अगोदर जेवढे माझे एपिसोड झाले त्याच्यामध्ये आपला कसा पुनर्जन्म होतो, त्या पुनर्जन्मामधली कारणं काय, मग ते सगळे इच्छा वासना कशा निर्माण होतात, मग त्याच्याकरता साधना कशी करायची, हे असे अनेक विषय घेतले. परंतु उपनिषदाचा ज्यावेळेला अभ्यास करायला लागलो त्यावेळेला एक गोष्ट समजायला लागली की मला ते सद्गुरूंचीच ती योजना की तू हा विषय महत्त्वाचा समजून घे की जिथं माझी जी खरी ओळख आहे, जी तुमची खरी ओळख आहे, किंवा आपल्या सगळ्यांची जी खरी ओळख आहे ती वैश्विक चैतन्य आहे, त्याला ब्रह्म म्हणतात किंवा त्याला आत्मा म्हणतात. तो कधी जन्मालाच येत नाही आणि सर्वत्र असतो. मग आता जन्माला जो येतोय तो कोण आहे? तो देह आहे. आणि त्या देहाच्या ठिकाणी कार्यान्वित असलेला तो सूक्ष्म देह आहे, त्यालाच आपण मन म्हणतो. आणि माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे असं मला आयुष्यात वाटत असतं. जे झालं नाही ते पुन्हा होण्याकरता त्याला पुन्हा देह घ्यावा लागतो. अपेक्षा साधं सिंपल आहे. एक इच्छा अपेक्षा आहे मला हे अमुक पाहिजे, सकामता की मला अमुक गोष्टी हव्यात, त्या मला मिळत नाहीत. काहीतरी मी प्रयत्न करतो ह्या जन्मामध्ये. मग काही गोष्टी पूर्ण होतात, अपूर्ण राहिलेल्या किंवा नव्याने निर्माण झालेल्या त्या घेऊन सगळं कडबड घेऊन परत पुन्हा त्यासाठी निष्कामता पाहिजे. निष्कामता महत्वाची आहे. त्याशिवाय माझ्या मनातल्या इच्छा अपेक्षा संपल्याशिवाय माझं मूळ अवस्था, माझी जी मूळ ओळख आहे ती मला कळत नाही. हा विषय महत्वाचा, कारण हे राहटगाड सारखं चालूच आहे. हे जर थांबवायचं असेल तर निष्कामता हा फार महत्वाचा. त्याच्याकरता मी कोण आहे ह्या विषयापासून जर का आपण सुरुवात करा असं उपनिषद म्हणतात की बाकी सगळा विचार करू नका, किती जन्म झाले, काय मागच्या जन्मात काय, सोडून द्या, सगळं सोडून द्या. मी कोण आहे? आपण सगळे म्हणजे आता मी कोण आहे? मी कोण आहे? मी ते माझं नाव सांगतो. नाही, देहाचं नाव झालं, ते देहाचं नाव झालं. असं करून जर का स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात केली तर तो जिथं थांबतो तो मी असतो आणि तोच आत्मा आहे. अशा पद्धतीनं हे तरुण मुलांना हा असा विषय आवडतो. कारण प्रत्येकाला स्वतःचं, कालच मला एकांचा फोन आला होता, त्यांना मग तो विषय म्हटलं आपण स्वतः कोण आहात आपल्याला कळायला पाहिजे की नाही. हा कळायला पाहिजे. पण मग तो कोण आहे? हा देह रोज बदलतोय. मी लहान असतानाचा जो मी होतो तो, का तरुण असताना की आता वय वाढत चालल्याचं मी, आणि हा संपत चाललाय. जग बदलतंय, देह बदलतोय, विचार बदलतायत, परिस्थिती बदलते, सगळं नश्वर, सगळं चेंजिंग आहे. मग अनचेंजिंग काय आहे? जे न बदलणारं शाश्वत सत्य काय आहे? जे नश्वर नाही ते ईश्वर आहे. ते ईश्वर आहे. मग ते शाश्वत सत्य काय आहे? तो मीच आहे जो आज साक्षी म्हणून आहे. पण हे पटकन कळत नाही. म्हणजे मीच ईश्वर आहे. एक्झॅक्टली. अहम ब्रह्मास्मी काय म्हणतो? बरोबर. मीच ब्रह्म म्हणजे काय? म्हणजे मी देव आहे असं नाही, तसं तो साक्षी आहे. ते देवत्व आहे, ते तत्व आहे. तो साक्षी आहे, तो निर्गुण निराकारी आहे, तो कशातच सहभागी नाही आहे.
जे व्यक्त प्रकृती आहे ना, त्या व्यक्त प्रकृतीमध्ये या सगळ्या शक्ती आहेत आणि आपल्याला हे सगळं जग दिसतंय भासमान. ह्याला सुद्धा त्यांनी काय म्हटलंय, तुम्ही अनुभव, आपण म्हटलं ना, तुम्ही अनुभवताय म्हणून ते आहे, प्रत्यक्षात आहे. जसं स्वप्नाची निर्मिती जी असते ते आपलं मनच करतं, प्रत्यक्षात तिथं काहीच नाहीये. क्वांटम फिजिक्स बस ती निर्मिती होती. आपण मोठ्या कुठेतरी गावाला गेलो असतो, गाडीतनं जोरात जात असतो आणि प्रत्यक्षात काहीच नसतं. जागा झाल्यावर सगळं नाहीसं होतं. मग ते सगळे गेले कुठले, तिथले लोक एवढे, तिथले घरं बंगले, आपण जे काय बघितलं असेल, दऱ्या डोंगर समुद्र आणि हे सगळं आपल्या मनाचाच खेळ होता तो. तसं उपनिषद काय म्हणतात, हा सगळा जग, हे जे सगळं जग आहे ना, हे जे वैश्विक चैतन्य जे मूळ आहे, ज्याला कॉन्शियसनेस म्हणतात, अवेअरनेस म्हणतात, ब्रह्म म्हणतात, त्या ब्रह्मातून शक्ती स्वरूप अशी तात्पुरती लाट आल्यासारखे ह्या सगळ्या जगाची निर्मिती होती आणि पुन्हा त्याच्यातच नाहीशी होती. ती त्याच्यातनं नाहीशी ही प्रत्येकाच्या वैयक्तिक माध्यमातून होत असते. हे सांख्यांचं एक्सप्लेनेशन आहे. सांख्ययोग जो आहे ना, म्हणून मला नकळतपणे हे सांख्ययोग, कपिल सांख्ययोग हे ईश्वराला मानत नाही, परंतु त्यांचं तत्वज्ञान कसं आहे, पुरुष आणि प्रकृती. पुरुष म्हणजे काय, जे माझं खरं स्वरूप, हा, प्रकृती म्हणजे काय, हा देह, साधन म्हणतो ना आपण. हा, ही सगळं प्रकृती म्हणतो ना आपण. मग प्रकृती कशी आहे विचारतो आपण कोणालाही, प्रकृती कशी आहे ती, प्रकृती स्थूल देह कसा आहे. हा, थोडक्यात पिंडी ते ब्रह्मांड म्हटलंय ना, पिंडात आहे ते ब्रह्मांडात सगळं एकच आहे. ती प्रकृती भौतिक जगातल्या म्हणजे बाहेरच्या प्रकृती सारखी त्याच्या समान जर का झाली तर ती त्याच्यातून मुक्त होऊन जाते, असं सांख्यांचं एक्सप्लेनेशन आहे. त्या प्रकृतीला मूळ अवस्था जी आहे, पुरुष अवस्था म्हणजे ते ब्रह्म आहे. त्याच्याशिवाय त्याला अस्तित्व नाही, त्याच्याशिवाय अनुभवच नाही, म्हणजे अनुभव घडतच नाही. आपण आता जे जगाचा अनुभव घेतोय ते ब्रह्म अवस्थेशिवाय होऊच शकत नाही. असं सगळं ते एक्सप्लेनेशन आहे. मग त्यावेळेला ती प्रकृती ज्यावेळेला एका चॅनलाइज सगळ्या आपल्या 72,000 नाड्या ज्या देहाच्या ठिकाणी आहेत, जी 7 चक्र आहेत, ती सगळी व्यवस्थित चॅनलाइज झाली की ती प्रकृती नकळत त्याच्यातून मुक्त होऊन पुरुष अवस्थेची एकरूप होऊन जाते. तिथंच मुक्ती मोक्ष म्हटलेलं आहे सांख्ययोगामध्ये. म्हणजे किती विषय सारखे आहेत, परंतु किती असं वेगळ्या अँगलने एक्सप्लेनेशन, आणि फार सुंदर आहे ते समजून घ्यायला की हे सगळं त्याचा खेळ आहे. मग प्रश्न येतो की परत कशा करता निर्माण झालं, करायची गरजच काय होती, त्याचा खेळ आहे तो. त्याच्यात आपण कोण आहे बघून आपण शांत साक्षी नजरेने बघितलं तर त्याचा आपण आनंद घेऊ शकतो, त्याची मजा आपण अनुभव घेऊ शकतो. अडकलो तर मग बरोबर जो आता सध्या आपण अडकल्यामुळे आपल्याला दुःख आहे म्हणतो आपण, अशांतता आहे. खरं म्हणजे निसर्गामध्ये दुःख आणि सुख अशा कुठल्याच गोष्टी नाही, ते आपण कसं घेतो याच्यावर अवलंबून आहे. एखादी गोष्ट कसं घेतो, मनाची अवस्था आहे ती. मनासारखं झालं नाही तर दुःख आहे, मनासारखं झालं तर सुख आहे. पण मन म्हणजे काय, तिथंच आहे सगळं. मी मनाचा साक्षी आहे, मग मला कुठे दुःख होतं. माझ्या मनाला सुख झालं किंवा माझ्या मनाला दुःख झालं आणि त्याला जे झालं ते मी अनुभवलं, मग म्हणजे मी कोणतरी वेगळा आहे, जो अनुभवणारा आहे, साक्षी आहे, त्याची ओळख होणं हे वेदांताचं बेसिक सूत्र आहे. आणि ते जर का त्याच्या अँगलने जर का आपण चिंतन मनन नित्यध्यास म्हटले त्याला त्याने करायचा, किंवा रोजच्या आपण ध्यानाने, रोजच्या आपल्या साधनेनं, की जेणेकरून हे सगळं व्यवस्थित आपल्या देहाचं शुद्धीकरण त्याचं जर का चॅनलाइज झालं तर नकळत ती आतली अवस्था ती आत आहेच आहे. जे काही आपण साधना करतो किंवा जे काही आपण ऐकतो त्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्ती व्हायला पाहिजे, की जेणेकरून श्रवणात येतं ज्ञानम म्हटलंय. आपण ऐकून ज्ञान होतं की अरे हा, हे सत्य आहे, ही सगळी माया प्रकृती आहे, इथं आपलं सत्य काय समजून घ्यायचं. आपण सत्य काय हे समजून घेण्याकरता आपल्याला जन्म मिळालेला आहे, ना की नको असलेल्या सगळ्या गोष्टी अडकण्याकरता जन्म अजिबात नाही आहे. मग अशा वेळेला हे ज्यावेळेला समजतं त्यावेळेला आपण सावध होतो की अरे नाही, हे नको असलेल्या गोष्टीत आपल्याला जायचं नाही, आपल्याला योग्य काय तेच करायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला म्हणजे काय म्हणतात, 84 लक्ष योनीतून झाडून म्हणे तुम्हाला मनुष्य जन्म, सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. मग त्याच्यात तुमच्या जीवनाची आणि जन्माची सार्थकता तुम्ही करून घेतली नाही तर त्या निर्मात्याला दुःख होतं, साहजिक आहे ना. आपण समजा काहीतरी छान बनवलं, तसा काही उपयोग झाला नाही, की कोणीतरी ते मोडून टाकलं तर दुःख होणार. त्या निर्मात्याला किती दुःख होत असेल. एक्झॅक्टली असं आहे. हे सगळं समजून घेणं म्हणजेच अध्यात्म. ते खूप क्लिन्सिंग ऑफ माइंड व्हायला पाहिजे. बारीक 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 खूप गोष्टी आहेत. मग त्याच्याकडे आता काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालंय, दुर्दैवाने अध्यात्म हा विषय रिटायर झाल्यावर जायला, म्हणून वेळ कसा घालवायचा म्हणून मग नेहमी सांगत असतो म्हणून की बसमधून उतरताना आपण कुठल्या बसमध्ये चढलो होतो ही पाठी बघतोय, काय काम उतरल्यानंतर तोपर्यंत गाव आलं असतं. म्हणजे आपल्याला जिथं जायचंय तिथं आपण गेलो नाही, असंच होतं ना. आपण कुठल्या म्हणजे जन्माला आल्यानंतर कशासाठी जन्म हे जर का बाल्यावस्थेत समजलं तर जीवन व्यवस्थित होईल ना.
म्हणून हे तिथं छोटे छोटे पसायदान असेल, गीतेतलं एखादं हे असेल, हे पाठ्यपुस्तकामध्ये प्राथमिक शाळेत असायला पाहिजे. प्राथमिक शाळेमध्ये मनाला शांत सगळं जीवन सगळं मनावर आधारित आहे की नाही? हा, संस्कार मनावर करायची गरज आहे. मग ते बाल्यावस्थेतच व्यवस्थित होऊ शकतात, तेव्हाच संस्काराला महत्व आहे. आणि मोठ्या नेमकं त्याच 0 ते 6 वयोगटामध्ये लहान मुलाच्या हातात मोबाईल जातात, मग तेव्हाच मोबाईल जातात. मग त्यावेळेला ते आणखीन मन जरा अस्वस्थ होत जातं. आणि तिथंच खरं जास्तीत जास्त संस्कार दिले जातात, ग्रास्प केले जातात. आणि त्याच पर्टिक्युलर अगदी संवेदनशील आयुष्यामध्ये संस्कार वाईट व्हायला गोष्टी, पाहिजे. मग तिथे तर नको असलेल्या गोष्टी धारण झाल्यावर मग पुढे आयुष्यात मग असं झालं तसं झालं, मग त्याला काय अर्थ नाही. मुळाशी घाव घातला पाहिजे. मग ते मुळात पासूनच त्या बाल्यावस्थेत असताना तर त्याच्यावर जर का संस्कार झाले व्यवस्थित, तर मग त्याला आपल्या देहमाध्यम शुद्ध कसं ठेवायचं, शुद्ध विचार, शुद्ध आचार, मग हे सगळ्या गोष्टी त्याला नकळतपणे व्यवस्थित जर का झालं की त्याचा देह हा पोषक होतो. कर्म शून्य करण्याकरता, शुद्ध करण्याकरता, सगळ्यासाठी. जसे आता ओंकार साधना वंदने दादाने सिद्ध केली आहे, त्याच्यात त्यांच्या म्हणजे साधना करून आपल्याला मुक्ती मोक्ष असा एवढा विषय नाही आहे. तिथं देहाला परिपूर्ण विकसित अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती जी वैश्विक शक्ती आहे ती देहाच्या ठिकाणी धारण होऊन इतरांच्या कल्याणाकरता तन्मात्राच्या माध्यमातून ती प्रवाहित व्हावी, असा संकल्प आहे साधनेमध्ये. की जेणेकरून साधकाच्या माध्यमातून, डोळ्यातून, स्पर्शातून, वाणीतून ती शक्ती प्रवाहित व्हायला पाहिजे आणि लोकांच्या अडीअडचणी नकळतपणे दूर व्हायला पाहिजे. मी तुमची अडचण दूर करतो असं नाही, असं केलं की तो अहंकार निर्माण होईल. ते नकळत व्हायला पाहिजे, नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे. तशी ती साधना सिद्ध करून दिलेली आहे. तीच तर साधना मी गेले 14 वर्ष करतोय, की आता हा सगळा विषय पण सांगू शकतो. ती त्यांचीच कृपा आहे की ती जी काय म्हणतात त्याला ती तरल अवस्था म्हणलेली की ते त्या अवस्था म्हणजे कसं आहे ना, जसं आता मी आता वेदांत उपनिषदाचा अभ्यास करताना लक्षात येतं की ते म्हणतात की अनेक डायमेन्शन्स आहेत. आपल्याला फक्त आपण 3 डायमेन्शनमध्ये आहोत इथं, त्यामुळे 3 डायमेन्शन आपल्याला कळतात. 4th 5th 6th काही आपल्याला कळतच नाही. त्यामुळे सूक्ष्म जग काय आहे, काही दिसत नाही, कळत नाही, तिथपर्यंत आपली पोहोचच नाही. ह्याचं कारण आपल्या लिमिटेशन्स आहेत. बॉडीला आपल्याला जे काही बॉडी दिली आहे त्याला लिमिटेशन घालून दिलं की बाबा हे एवढं तू हे. मग त्याच्या बाहेर जर का जायचं असेल तर काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. जसं आपल्याला मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर जाण्याकरता काहीतरी करायला पाहिजे, एक्स्ट्रा करावं, आपण कष्ट करून आपल्याला काहीतरी शिक्षण घ्यावं लागतं. ते तसं आपल्याला त्या सूक्ष्म जगात जर का वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये जायचं असेल किंवा ते वेगवेगळ्या डायमेन्शन समजून घ्यायचे असतील तर मग आपल्याला आपलं नामस्मरण जे काय आहे, जी काय साधना आपण करतो ती आपल्याला उच्च अवस्थेला घेऊन जाण्याकरता पोषक, म्हणजे आपला देह हा पोषक केला, सगळं व्हायब्रेशन स्वरूपात आहे हे जग. मग त्या व्हायब्रेशन्स कळण्याकरता कॉम्पॅटेबिलिटी म्हणजे पोषकता निर्माण व्हायला पाहिजे. ती पोषकता निर्माण झाला लगेच आपल्याला कळायला लागतात त्या गोष्टी. साधनाचं सुचिरभूतीकरण, मग ते साध्य जे आहे ना ते मग ते सहज होतं. म्हणजे जसं आता तुमच्याकडे पैसे आहेत म्हटल्यानंतर तुम्ही कुठे दुकानात हवे असलेली वस्तू विकत घेऊ शकता, नसतील तर आपण घेऊ नाही शकत. तसं त्या अवस्थेला पोषकता ही नकळतपणे देहाच्या ठिकाणी निर्माण झाल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप समजायला लागतात, कळायला लागतात. त्याच्यात म्हणजे मोक्ष किंवा मुक्ती ही मिळवावी लागत नाही, आपण होते आपोआप ते मिळत असते. मला मिळवायचं, आता मी मोक्ष मिळवणार आहे असं ठरवून नाही होणार, अजिबातच नाही होणार. कारण पहिल्यांदा मोक्ष म्हणजे काय कळायला पाहिजे. मुळात अपेक्षा विहीन जगणं म्हणजे मोक्ष. जर ही अपेक्षाच ठेवली की मला मोक्ष पाहिजे तर मग मोक्ष कसं काय, त्याला अर्थच नाही ना. अपेक्षा कोण करताय? मन करताय. मग ते मन काय ते संभ्रमात घालते, त्या मनालाच माया म्हटलंय, ते अडकवतं. चल तुला मी मोक्ष मिळवून देतो, आणखीन पुन्हा जन्म. मोक्ष मिळवण्यासाठी जन्म. चालेल, धन्यवाद.